नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन आली आहे दिनांक 21/6/2024 रोजी। पवित्र पोर्टलवर नवीन अपडेट आली आहे, नोटिफिकेशन आली आहे। तर यामध्ये काय दिले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर माहिती नवीन न्यूज बुलेटिनमधील। मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती जे काही कन्व्हर्जन राऊंड लागण्यासंदर्भात नवीन अपडेट्स मिळत आहेत त्यामध्ये सर्वप्रथम जे काही सैनिक कल्याण विभाग आहे त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 ही लास्ट डेट देण्यात आली होती शिक्षण आयुक्तालयाकडून। तर या सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या विभागातील सर्व माहिती डाटा जिल्ह्यांना गोळा करण्यासाठी सांगितले होते। तर त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे। सैनिक कल्याण बोर्ड आहे जे मुंबई मंत्रालयात मुंबईमध्ये आहे, तर त्यांना त्यांच्या जिल्ह्याकडून माहिती प्राप्त झाली आहे। प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे। मित्रांनो, जे काही सैनिक कल्याण विभाग आहे तर त्यांना शिक्षण आयुक्तालयाकडून NOC बाबत पत्रव्यवहार केला होता। त्यानंतर हरकत NOC पत्र मिळवण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार प्राप्त झालेला आहे, संबंधित विभागाकडे सादर केला गेला आहे। त्यानंतर सदर प्रस्ताव त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे। मित्रांनो, हा जो काही प्रस्ताव सादर केला गेला आहे तर तो त्वरेने मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी होण्याकरिता आयुक्त कार्यालयाकडूनही अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालय तर यांना विनंती करण्यात आली आहे। त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे। मित्रांनो, जे काही कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे तर या कन्व्हर्जन राऊंड लागण्यासाठी कम्प्युटराइज टेक्निकल बाबी तपासल्या जात आहेत। सर्व तांत्रिक टेक्निकल बाबी आहेत, वेबसाईट असतील, त्यानंतर जे काही डाटा असेल तर संपूर्ण याची संपूर्ण तजवीज तयारी करून ठेवलेली आहे। त्यानंतर एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व एकंदरीत रूपांतरण यादी लवकरच एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि जे काही कन्व्हर्जन राऊंड आहे तो लवकरात लवकर लागणार आहे। याची संपूर्ण प्रक्रिया ही जवळपास पूर्ण अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। काही मंडळी मित्रांनो दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करून अभियोगधारकामध्ये निराशे वातावरण तयार करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करावे। मित्रांनो, काही जण विनाकारण कन्व्हर्जन राऊंड संदर्भात चुकीची माहिती पसरवत आहे, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे अशी माहिती। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे त्याच्या सर्व टेक्निकल बाबी पूर्ण झाल्या आहेत। यादी लागण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। कोणत्याही येत्या काही दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे, त्याची संपूर्ण टेक्निकल बाबी पूर्ण झाल्या आहे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट पवित्र पोर्टलवरती। व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील। धन्यवाद।